ट्रान्सपोर्ट कोणते हे ट्रान्सपोर्ट सॉरी ट्रान्सपोर्टर म्हणजे उत्पादक 260, सप्लायर्स 248 आणि ट्रान्सपोर्टर्स 190 असे 703 FIR आहेत. सो FIR काय कमी केलेत अशातला भाग नाही. त्यांचं प्रॉसिक्युशन त्यांची पुढची प्रोसेस आपण करतोय. पण आपल्याला अजूनही त्याच्यामध्ये कम्प्लीट याच्यामधून खरोखरच हद्दपात करण्याच्या दृष्टीने कारण याच्यातून झाला नाही तर पुढची स्टेप आपण घेतोय आणि ती आज आपण घेतलेली आहे. येस प्लीज. पदभार स्वीकारल्यापासून एक मिनिट गुटखा हा 2 नंबर धंदा आहे आणि याच्यामध्ये खूप मोठं अर्थकारण आहे आणि ज्याच्यामध्ये पोलीस प्रशासन सुद्धा मोठ्या प्रमाणात खास करून बॉर्डरवरचे जे जिल्हे आहेत किंवा बॉर्डरवरचे जे पोलीस स्टेशन आहेत तर तिथून मोठ्या प्रमाणात गुटखा सप्लाय होतो. आता मी ज्या भागात महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशनच्या मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन काही गाड्या पकडतं काही गाड्या सोडतं असे पण आपण मी जे सांगितलंय की दोज हु आर रिस्पॉन्सिबल त्यांच्यावरती आपण कारवाई करणार कुणी असू द्या. ते माझे अधिकारी होऊ शकतात इन्व्हॉल्व जर असतील तर दुसरे कोणी असू शकतात. त्याच्यामध्ये एड्स अबेट हे शब्दप्रयोग आपण जे केलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांचं इन्व्हॉल्वमेंट जर सिद्ध झालं तर आपण त्यांच्यावरती कारवाई. नाही FIR आतापर्यंत झालेले आहे पण ते प्रूव्ह करण्यासाठी यू आर नॉट गेटिंग माय पॉईंट. ते प्रूव्ह करण्यासाठी लेट मी आन्सर दॅट. ते प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला ते डॉक्युमेंटरी एव्हिडन्स लागतील आपल्याला एव्हिडन्सेस लागतील. असे आपल्याकडे सापडले तर डेफिनेटली आपण कारवाई करू. लेट मी कम्प्लीट. याच्यामध्ये आमचे काही अधिकारी इन्व्हॉल्व आहेत असं खूप अलिगेशन होतात कंप्लेन येतात आम्ही त्या व्हेरीफाय करतो. पुढच्या काही दिवसामध्ये असे काही अधिकाऱ्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा नाही याच्याबद्दलचे इन्व्हेस्टिगेशन आमच्याकडे सध्या चालू आहेत. त्याच्यातून जे रिझल्ट येतील ते आपल्यापर्यंत येतीलच. तर आपण पदभार स्वीकारल्यापासून अनेक कारवाया केलेल्या आहेत. आतापर्यंत जेवढ्या कारवाया झाल्या साधारणपणे किती कारवाया झाल्या किती तो डेटा मी प्रेसमध्ये दिलेला आहे ना. नाही मी डेटा मी प्रेसमध्ये दिलेला आहे. नाही टोटल आता खूप केल्यात. दररोज मी प्रेस देतोय. ते किती आहे देतो. येस प्लीज. प्रोहिबिटेडची एका वेळेस एक मिनिट आय आन्सर एव्हरी क्वेश्चन. लेट मी आय कम टू हा. मला धमकी आलेलं कुणी सांगितलं तुम्हाला? नाही सॉरी प्लीज लुक ॲट ती जुनी क्लिप आहे कमीत कमी 10 वर्षापूर्वीची आहे. लुक ॲट द क्लिप. आताची क्लिप नाही याची ती दॅट वॉज नाही दॅट क्लिप इफ आय रिमेंबर करेक्टली मला आठवत नाहीये. इफ आय रिमेंबर करेक्टली बहुतेक ती पुण्यातली क्लिप आहे फिनावाजी पीएमपीएम आहे. चेकआउट तुम्ही बघा ते क्लिप आताची नाही. मला कोणतरी पाठवली मला कोणतरी विचारलं मला अशी धमकी नाही आलेली. येतो मी त्यांना. Let us focus on this. There are so many issues. Let us focus on this. Please. I'll answer on this only. 2 दिवसापूर्वी संभाजीनगरमध्ये एफडीएच्या पथकावर दगड फेकला आणि अधिकाऱ्यांना स्कॉर्पिओ गाडी त्यांच्या अंगावर आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर पण मकोका अंतर्गत कारवाई होती. आता हे जे मी एक्झॅक्टली दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. कारण मकोका क्लॉज वापरण्यासाठी ज्या काही प्री कंडिशन्स आहेत त्या फुलफिल झाल्या डेफिनेटली करणार आम्ही. कारण त्याला एका गुन्ह्यासाठी होत नाही. इट हॅज टू बी मोर दॅन 1 ऑफेन्स इन लास्ट 10 years. त्यांच्यावर जर झालेला असेल तर डेफिनेटली आम्ही करू. कारण त्याचं कंडिशन फुलफिल करायला पाहिजे. अदरवाईज आमचे FSSAचे ऍक्ट BNS ऍक्ट आम्ही ते वापरतोच आहोत. आज ती जे हल्ला झाला त्याच्यावरती इमिजिएटली स्विफ्ट कारवाई पण झाली. 7 का 8 लोक त्याच्यामध्ये अरेस्ट पण झाले इमिजिएटली. आय स्पोक ऑन विथ DGP ऑल्सो. DGPने सुद्धा इमिजिएटली त्याच्यावरती इन्स्ट्रक्शन देऊन कारवाई केली. अँड अशा प्रकारचे हल्ले आम्ही भिणार नाही. व्हेरी क्लिअरली विल प्रोटेक्ट आवर ऑफिसर्स आणि दोज हू टेक लॉ इन टू देअर हँड्स विल शो फोर्स ऑफ द लॉ. एक मिनिट येस नाही बाजूला तुमच्या बताऊंगा. मेरी हिंदी इतनी अच्छी है ही नहीं. जितनी भी टूटी फूटी है उसमें बात करूंगा. बोलो. एक मिनिट तुम्हाला उत्तर दिलं ना मी. मराठी पूर्ण करून घेऊया. अरे थांबा ना तुम्ही. मी इथंच आहे. मी कुठे पळून नाही चाललोय. आय कार्ड असतं ऑफिसरकडे. सिम्पल. माय ऑफिसर्स वेअर आय कार्ड. व्हेरी क्लिअरली दे शो द आय कार्ड. या प्रतिबंधित माल जो आहे तो बऱ्याचदा गुजरात सारख्या राज्यातून मुंबईत येतो. खास करून गुटखा असेल
किंवा बऱ्याचदा भेसळयुक्त खावा देखील गुजरातवरूनच मुंबईमध्ये वाहतूक व्यवस्था करणाऱ्या अनेक लक्झरी बसेस असतात, टुरिस्ट गाड्या असतात किंवा ट्रक. यासाठी आरटीओची काही मदत वगैरे घेणार मी आता वाचताना वाटलं इन्क्लुडिंग ट्रान्सपोर्टर्स आरटीओची मदत घेणार? सगळ्या एजन्सी एकत्र काम करत असतात त्याच्यामध्ये, सगळ्याच एजन्सी काम करतात. आपण याच्यामध्ये मकोका लावताना किंवा हे करताना इव्हन आताचे जे FIR होत आहेत त्याच्यामध्ये आपण फक्त विकणाऱ्याला करत नाही, त्याचा ट्रान्सपोर्टरला पार्टी करतोय, त्याचा डिस्ट्रीब्युटरला पार्टी करतोय, तुमच्या ओनरला. मी तुम्हाला लिस्ट पण दिली. तर इथून पुढचे आता आल्यापासून FIRचे हे इट विल बी राईट फ्रॉम मॅन्युफॅक्चरर टू सेलर. आताही होतात, अजून जास्त स्ट्रिंजंटली होते. सो दे आर रिस्पॉन्सिबल. कायद्यामध्येच व्हेरी क्लिअरली त्याच्यामध्ये कुठेही डाऊट नाही त्याच्याबद्दल. याच्या बाहेर नका विचारू, जो आपला विषय चालला तेवढाच विचार. नाही, संबंधित नाही, आजच्या विषयाशी संबंधित. तुकाराम मुंडे साहेब या ज्या विभागाचा पदभार ग्रहण करतात तो विभाग नेहमी चर्चेत येतो, असं का होतं? त्याचं उत्तर तुम्ही द्या, मी कसं देणार आहे? आय मीन तो काय होतो तर यू आर बेटर. नो, आय कॅनॉट आन्सर दिस. सिम्पल. कारण काय येतो, लोक चर्चा का करतात, तुम्ही जास्त का पब्लिश करतात, का कुणी काय करतं, ह्याचं उत्तर मी नाही देऊ शकत. यू हॅव टू अनालाइज. त्याचं उत्तर मी कसं देऊ शकणार? सोशल मीडियावरती तुम्ही इतिहासानंतर प्रचंड लोकांचा पाठिंबा वी आर डायव्हर्टिंग. लेट अस नॉट डायव्हर्ट. नो. सो नो, हे जे विषय त्याच्यावरती आपण बोलू, बाकीचे विषय नाही. हा नाही, याच्या अगोदर फक्त हा डेटा प्रोहिबिटेड ना, प्रतिबंध. आता तुम्ही जो विचारला होता प्रश्न की मी 25 मे ते 11 जून या काळामध्ये प्रोहिबिटेडच्या बाबतीत म्हणजे प्रतिबंधित आयटमच्या बाबतीतला सांगतोय, बाकीच्या नाही सांगत आहे, कारण हा प्रोहिबिटेडचा विषय आहे. म्हणून तपासणी केलेल्या आस्थापना म्हणजे प्रोहिबिटेडच्या बाबतीत त्या 354 आहे, 354. बाकीचे असेल ना आपल्याकडे पुढची केलेली ती पण असेल ना, तो पण मागवा ना. आणि ड्रगचे असेल तर ड्रगचं पण मागवा.